नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये फंडामेंटल ऑफ कम्प्युटर या सब्जेक्टमधील ॲप्लिकेशन ऑफ कम्प्युटर याविषयी माहिती घेणार आहात। साहजिकच आहे मित्रांनो, कम्प्युटरचा या ठिकाणी जर आपण सध्याच्या परिस्थितीमध्ये जर उपयोग पाहिला तर आज कोणतं क्षेत्र नाही की ज्या ठिकाणी कम्प्युटरचा उपयोग झालेला आपल्याला दिसून येईल। ॲप्लिकेशन ऑफ कम्प्युटर यामध्ये आपण त्या ठिकाणी पाहू शकता की नंबर 1 आहे फायनान्शियल सेक्टरमध्ये, सेकंड आहे एज्युकेशनल सेक्टरमध्ये, देन इन्फॉर्मेशन अँड ॲडव्हर्टायझिंग सेक्टर, देन बँकिंग अँड इन्शुरन्स सेक्टर, देन रिसर्च, देन फिजिकल एज्युकेशन, देन मेडिकल, देन डिफेन्स, देन इंजिनिअरिंग सेक्टर्स, देन ॲस्ट्रॉलॉजी, देन एंटरटेनमेंट अँड अदर। म्हणजे आज जर आपण कम्प्युटरचा जर विचार केला तर आज असं एकही क्षेत्र नाही की त्या ठिकाणी कम्प्युटरचा उपयोग झालेला आपल्याला दिसत नाही। फार फायनान्शियल सेक्टरपासून ते फार शेतीच्या कामापर्यंत, जसं की फॉर एक्झाम्पल 7/12, 8 किंवा शेतीचे फॉर्म वगैरे एक्सेट्रा, ऑनलाईन सर्वच गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। सर्वप्रथमतः या ठिकाणी आपण फायनान्शियल सेक्टरमध्ये कम्प्युटरची उपयुक्तता काय आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहात। पहा, एक संगणक जर आज विचार केला तर संगणक हे आपण त्याला बहुउपयोगी यंत्र असं त्या ठिकाणी म्हणूयात। कारण एक सर्वप्रथमतः जेव्हा कम्प्युटरचे त्या ठिकाणी एक निर्माण झालं होतं, हे कम्प्युटर फक्त कॅल्क्युलेटरचं त्या ठिकाणी काम करायचं, पण कालांतराने असे त्या ठिकाणी बदल, असे रिसर्च त्या ठिकाणी होत गेले की आज कम्प्युटर आपल्याला माहीतच आहे की कम्प्युटरमध्ये आज प्रत्येक क्षेत्रामध्ये कम्प्युटरचा त्या ठिकाणी उपयोग होतो आणि कम्प्युटरमुळे त्या ठिकाणी जास्तीत जास्त त्या ठिकाणी वापर आणि वापरकर्ते त्या ठिकाणी वापर करत आहे। म्हणून आज या ठिकाणी फायनान्शियल सेक्टरमध्ये जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर सुरुवातीला संगणकाचा उपयोग फक्त त्या ठिकाणी आकडेमोड करण्यासाठी केला जात असे, परंतु जसा जसा संगणकाच्या रचनेमध्ये बदल होत गेला तसा तसा त्याचा उपयोग देखील त्या ठिकाणी वाढत गेला। आज संगणक मानवी जीवनात सर्वच क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी उपयोग पडत आहे। आज असे एकही क्षेत्र नाही की जिथे संगणकाचा त्या ठिकाणी उपयोग झालेला तुम्हाला दिसत नाही। जर आपण या ठिकाणी जर पाहिलं तर आर्थिक क्षेत्रामध्ये संगणकाचा उपयोग फार मोठ्या प्रमाणावर केला जात आहे। उद्योगधंदे, व्यापार, व्यवसाय इत्यादीमध्ये संगणकाचा उपयोग केला जातो। हिशोब ठेवणे, बिल्स तयार करणे, आर्थिक विवरणपत्र तयार करणे, बॅलन्स शीट तयार करणे, जे काही ट्रान्झॅक्शन डेली होत आहे त्याचे डेली त्या ठिकाणी रेकॉर्डिंग करून ठेवण्याचं काम सुद्धा कम्प्युटरच्या मार्फत त्या ठिकाणी केलं। एवढेच नव्हे तर ई बँकिंग किंवा ई व्यापार सुद्धा त्या ठिकाणी संगणकामुळेच त्या ठिकाणी त्यांचा विकास झालेला आपल्याला आज सध्याच्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी दिसत आहे। कारण कम्प्युटरमुळे तर बँकिंग जे सेक्टर आहे ते तर फार त्या ठिकाणी एक सर्वच आजकाल जर पाहिलं तर कम्प्युटरच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी बँकिंगची सर्व कामं त्या ठिकाणी केली जातात। सेकंड आहे एज्युकेशनल सेक्टर। पहा तर पूर्वीचा जो काळ होता त्या पूर्वीच्या काळामध्ये एक एज्युकेशन सेक्टर जवळपास त्या ठिकाणी एक साधा ब्लॅकबोर्ड आणि त्या ठिकाणी एक विद्यार्थ्याला समोर बसून जे काही फळ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी टीचिंग दिली जात असायची। आज शिक्षकाच्या सोबती जर ह्या ठिकाणी कम्प्युटर त्या ठिकाणी आल्यामुळे शिक्षक बरेचशा विद्यार्थ्याला त्या ठिकाणी सुरुवातीपासून जसं की पीपीटीचं माध्यम असेल, त्याचबरोबर प्रोजेक्टर असेल किंवा इतर व्हिडिओच्या माध्यमातून असेल, इतर वेगवेगळ्या क्लिप्स असतील, ह्या सर्व तयार करून आज जवळपास एक लहान मुलापासून ते रिसर्च कम्प्युटरच्या माध्यमातून आज आपण विविध भाषा त्या ठिकाणी शिकू शकतो, त्यावर प्रश्न विचारू शकतो किंवा आपल्या शंकांचं त्या ठिकाणी समाधान सुद्धा आपण कम्प्युटरच्या माध्यमातून मिळवू शकतो। आज इंटरनेटच्या माध्यमातून नवीन माहिती त्या ठिकाणी आत्मसात सुद्धा त्या ठिकाणी करू शकतो। सीडीच्या माध्यमातून शालेय महाविद्यालयीन विषय शिकवण्यासाठी या कम्प्युटरचा त्या ठिकाणी जर उपयोग केला तर ते साहजिकच चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी शिकवता येतात। शाळा महाविद्यालयातील कार्यालये, ग्रंथालये काम संगणकावर त्या ठिकाणी करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत। इतकेच नाही तर परीक्षांचे निकाल देखील कम्प्युटरच्या माध्यमातून त्या ठिकाणी तयार होतात किंवा ते प्रकाशित सुद्धा त्या ठिकाणी करतात। यानंतर आपण इन्फॉर्मेशन अँड ॲडव्हर्टायझिंग सेक्टरमध्ये त्या ठिकाणी पाहणार आहात की इन्फॉर्मेशन अँड ॲडव्हर्टायझिंग सेक्टरमध्ये कम्प्युटरची काय उपयुक्तता आहे। आजच्या या काळामध्ये पत्राच्या माध्यमाने वस्तूची माहिती मागवणे, पाठवणे, आदेश देणे या क्रिया संगणकाच्या उपयोगामुळे एक भूतकाळात त्या ठिकाणी जमा झालेले आहेत, आपल्याला माहीतच आहे।
बऱ्याचदा नामांकित कंपन्या आपल्या उत्पादित वस्तूची जाहिरात वेबसाईटवर त्या ठिकाणी प्रकाशित करतात. वस्तूंच्या आदेशानुसार याच वेबसाईट आदेश सुद्धा त्या ठिकाणी याच वेबसाईटवर त्या ठिकाणी देत असतात. इतकेच नाही तर ते पेमेंट सुद्धा संगणकाच्या सहाय्यानेच त्या ठिकाणी करतात. त्यामुळे वेळ वाचतो आणि त्या ठिकाणी कार्यात वेळेची त्या ठिकाणी बचत होऊन खर्चात देखील त्या ठिकाणी बचत होऊ शकते. ते आहे बँकिंग अँड इन्शुरन्स सेक्टरमध्ये. आज जर आपण बँकिंग आणि इन्शुरन्स जर सेक्टर त्या ठिकाणी पाहिला तर आज बँकेमध्ये जवळपास फुल्ली कॅम्प्युटराइज त्या ठिकाणी बँक झाल्याचे आपल्याला दिसून येतात. इन्शुरन्स सेक्टरमध्ये सुद्धा फुल्ली 100% कॅम्प्युटराइज त्या ठिकाणी बँक झालेला आपल्याला आज पाहायला मिळतात. संगणकामुळे बँकिंग क्षेत्रात आमूलाग्र बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. बँक लेखे ठेवणे, चेक तयार करणे, खात्यात पैसे जमा करण्याची नोंद करणे, खात्यातून पैसे काढणे, रेकॉर्ड तयार करणे इत्यादी कामे संगणकाच्या द्वारे त्या ठिकाणी केली जातात. संगणकाचा उपयोगामुळे बँकेत कर्मचाऱ्यांची आवश्यकता कमी भासू लागली आहे. बँकेमध्ये खातेदाराला आपल्या खात्यातून पैसे काढण्याची 24 तास सोय त्या ठिकाणी ATMच्या माध्यमातून ग्राहकापर्यंत त्या ठिकाणी दिलेली आहे. अशा पद्धतीनं बँकिंग सेक्टरमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात कम्प्युटरचा त्या ठिकाणी उपयोग केला जातो. नेक्स्ट आहे रिसर्च. रिसर्च म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये संशोधन असं म्हणतो. संशोधन कार्यात मोठ्या प्रमाणावर माहिती संकलित करावी लागते, तिचे विश्लेषण करावे लागते. त्यासाठी गणितीय व तांत्रिक बाबींचाही त्या ठिकाणी विचार करावा लागतो. या सर्व क्रिया मनुष्यबळाने केल्यास त्या ठिकाणी खर्च जास्त बऱ्याच प्रमाणात होण्याची शक्यता असते व मॅन्युअली केल्यामुळे त्या ठिकाणी चुका देखील त्या ठिकाणी जास्त चुकांची संभावना असते. बरं, जास्त चुका झाल्याच्या नंतर तेथील निष्कर्ष सुद्धा त्या ठिकाणी चुकीचे निघू शकतात. या सर्व कार्यासाठी डेटा साठवून ठेवणे, त्याचे विश्लेषण करणे व बिनचूक निष्कर्ष काढण्यासाठी आपण संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी केला तर साहजिकच संशोधन क्षेत्रामध्ये एक मिळणारे जे निष्कर्ष त्या ठिकाणी अचूक आणि ताबडतोब आपल्याला मिळू शकतील. नेक्स्ट आहे फिजिकल एज्युकेशन. फिजिकल एज्युकेशन जर आपण पाहिलं, जसं की आपण क्रीडा क्षेत्र म्हणतो, संगणकाच्या वापरासाठी क्रीडा क्षेत्र जे आहे, क्रीडा सेक्टर, ते देखील या ठिकाणी पाठीमागे राहिलेलं नाही. संगणकावर विविध खेळ खेळता येऊ शकतात, त्याचे नियम समजावून त्या ठिकाणी घेता येऊ शकतात. नवनवीन खेळांची माहिती देखील त्या ठिकाणी आपल्याला शिकता येऊ शकते. एवढेच नव्हे तर देशातील व प्रदेशातील खेळाडूंची माहिती सुद्धा आणि त्यांचे खेळ सुद्धा आपण कम्प्युटरच्या माध्यमातून पाहू शकतो. इथपर्यंत त्या ठिकाणी कम्प्युटरचा वापर मोठ्या प्रमाणात आजकाल आपल्याला दिसून येत आहे. नेक्स्ट आहे मेडिकल सेक्टर. वैद्यकीय क्षेत्रासाठी विविध प्रकारचे संगणकीय पॅकेज त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. संगणकाला रोगांची लक्षणे त्या ठिकाणी दिली की संगणक लगेच रोगांची त्या ठिकाणी निदान करून त्यावरील जे औषध असतील किंवा त्याच्यावरचा जो उपचार असेल ते देखील त्या ठिकाणी एक सजेशन करण्याचं काम कम्प्युटरच्या माध्यमातून केलं जातं. इव्हन जर आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेलात, ECG सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी संगणकामार्फतच त्या ठिकाणी आपल्याकडून करून घेतला जातो. वेगवेगळ्या टेस्टही संगणकाच्या मार्फतच त्या ठिकाणी जवळपास संगणकाचा वापर करूनच त्या ठिकाणी केल्या जातात. तज्ज्ञ डॉक्टरांचे मत देखील मागवता येते. स्कॅनिंग, डॉपलर टेस्ट या सर्व संगणकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केल्या जातात. नेक्स्ट आहे डिफेन्स, म्हणजे आपण त्याला संरक्षण क्षेत्र म्हणतो. आज संरक्षण क्षेत्र म्हणजेच या ठिकाणी 3 फोर्स आहेत, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स. अशा क्षेत्रात सुद्धा संगणकाचा मोठ्या प्रमाणात आपल्याला वापर झाल्याचा संरक्षण क्षेत्रात संगणकाला फार महत्त्व त्या ठिकाणी प्राप्त झाल्याचं आपल्याला आजकाल पाहायला मिळत आहे. जे दुश्मन आहेत, दुश्मनावर हालचाली ठेवण्यावर देखरेख ठेवण्यापासून ते त्याची माहिती मिळवण्यापासून त्यांची छायाचित्र घेण्यापर्यंत, संदेश पाठवण्यापर्यंत इत्यादी कामं संगणकाद्वारे त्या ठिकाणी केली जातात. त्याचबरोबर युद्ध काळात चालकरहित विमान चालवणे देखील त्या ठिकाणी शक्य झालेले आहे. आपण जर या संरक्षण क्षेत्रामध्ये कम्प्युटरचा वापर जर पाहिला तर फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वापर झाल्याचं आपल्याला दिसत आहे. इंजिनिअरिंग सेक्टर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर इंजिनिअरिंग तसेच आर्किटेक्ट क्षेत्रात सुद्धा संगणकाचा त्या ठिकाणी मोठ्या जवळपास जास्तीत जास्त उपयोग या क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला झाल्याचं दिसून येत आहे.
वस्तू उत्पादनापूर्वीच वस्तूचे रंग रूप पाहणे, त्यात योग्य ते बदल करणे व त्यांचा आराखडा संगणकाच्या स्क्रीनवर त्या ठिकाणी पाहणे, आवश्यक असल्यास त्या आराखड्यात दुरुस्ती करणे व बिनचूक आराखडा तयार करणे, हे सर्व संगणकामुळे शक्य झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट आहे ॲस्ट्रॉलॉजी, एक ज्योतिषशास्त्र. यामध्ये आपण संगणकावर कुंडली तयार करता येऊ शकते. संगणकीय आणि तांत्रिक बाबी यांचा देखील या ठिकाणी उपयोग करून भविष्य निदान त्या ठिकाणी करता येऊ शकतं. नेक्स्ट आहे एंटरटेनमेंट. मनोरंजनच्या काळामध्ये तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर फार सुरुवातीपासून या क्षेत्रामध्ये कम्प्युटरचा वापर त्या ठिकाणी झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतो. मनोरंजन क्षेत्रामध्ये संगणकाचा उपयोग पूर्वीपासूनच त्या ठिकाणी केला जात आहे. नटनट्यांचा पेहराव कसा दिसतो ते पाहणे, त्यांचे शॉट्स उत्कृष्टरित्या त्या ठिकाणी झालेले आहेत का ते पाहणे, किंवा त्याला एक विशेष किंवा कट करणे, गाणे ऐकणे, ॲनिमेशन फिल्म तयार करणे, चित्रपटातील विशेष त्या ठिकाणी शॉटला विशेष प्रभाव देणे, आपले बोलणे रेकॉर्ड करणे, सिनेमातील गाण्यांचे संपादनाचे कार्य सुद्धा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी करता येऊ शकतं. तर अशा पद्धतीने किंवा इतर अदर सेक्टर जर त्या ठिकाणी पाहिलं आपण तर वाहतूक क्षेत्र आहे, पर्यटन क्षेत्र आहे, हवामान क्षेत्र आहे, प्रकाशन क्षेत्र आहे, अशा अनेक वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आपण कम्प्युटरचा त्या ठिकाणी उपयोग झाल्याचा त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मित्रांनो, आज असं एकही क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये कम्प्युटरचा त्या ठिकाणी उपयोग झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे आज संगणकाची खऱ्या अर्थानं गरज आहे आणि संगणक आपल्या प्रत्येकाला संगणक येणं किंवा संगणकाविषयी त्या ठिकाणी माहिती असणं आज काळाची गरज बनलेली आहे. कारण आज दिवसेंदिवस एक पेपरलेस म्हणजेच अशी काही सर्वच कामे आहेत की त्या ठिकाणी आपल्याला कम्प्युटर आणि मोबाईलच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी इन फ्युचरमध्ये करावी लागणार आहेत. त्यामुळं संगणक आज या ठिकाणी शिकणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे संगणक प्रत्येकाने त्या ठिकाणी शिकून संगणक खऱ्या अर्थानं आपल्याला प्रत्येक गोष्ट संगणकामध्ये येणं आवश्यक त्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणून कृपया सर्वांनी एक कम्प्युटर हा विषय त्या ठिकाणी एक लक्षपूर्वक देऊन त्या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करावा. थँक्यू.